राम राम शेतकरी मित्रांनो, प्रशासनाच्या मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, नारायणगावचा. मागच्या काही दिवसापासून पाटाच्या म्हणजे डावा कालवा ना आपला डावा कालव्यावरून मोटरी चोरी जाणं हा प्रकार खूप वाढलेला आहे. कालच्या रात्रीसुद्धा 5-6 मोटरी इथून चोरी गेलेल्या आहेत. एक 10-15 दिवसापूर्वी आमचीसुद्धा मोटर चोरी गेली होती, पण आमची एकच गेली म्हणून आम्ही शांतीत बसलो होतो आणि नवीन मोटर टाकून दिली दुसरी. ठीक आहे. त्याच्यानंतर केबल गेले आणि काल रात्री आता 5-6 मोटरी गेलेल्या आहेत. त्याच्या अगोदर पण 4 ते 5 बाऱ्या मोटर गेले प्रत्येक एका जणाच्या. तर एक मोटर गेलेली आहे काकांची. काका नाव सांगा आपलं. अर्जुन उत्तमराव रोडे, नारायणगावचे सरपंच योगेश रोडे यांचे चुलते आहेत. त्यांची मोटर गेली काल रात्री. दुसरं तुमचं नाव सांगा. राम विक्रम रोडे, नारायणगावचे पूर्व सरपंच अशोक रोडे यांचे बंधू येथे, त्यांची पण मोटर गेली. तुमची विठ्ठल राजाराम मिसाळ हे पण नारायणगावचेच रहिवासी आहेत, यांची पण मोटर गेली. तुमचं नाव काय. दत्ता रोडे हे अशोक रोडे यांचे बंधू. उद्धव बाबाराव जांभळे यांची वाचली. आमची वाचली आणि केबल चोरी गेली. अच्छा, वाचली आणि केबल चोरी केलं. आणि याच्या अगोदर वाइंडिंग तोडून नेली. अच्छा, तुमची. दीपक उत्तम गायकवाड. माझी मोटर फोडली होती पण नेता वाचले, त्यांना नेता आले नाही. पण परवा दिवशी आमचं केबल गेले आणि याच्या पहिले 4 बाऱ्या माझी स्वतःची मोटर गेलेली. अच्छा, तर असे प्रकार जे आहेत चालू आहेत इथं. डाव्या कालव्याच्या बाजूला कातपूर शिवार, करंजखेडा शिवार, पैठण शिवार, रहाटगाव शिवार या शिवारामध्ये जे पाटावरल्या मोटरी आहेत त्या जाणं सुरू आहे आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रशासनापेक्षा आता शेतकऱ्यांनी सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं याच्यावर. मी संतोष रोडे पाटील. आमची पण मोटर मागच्या 10-12 दिवसापूर्वी गेली होती. आता एक तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या चोरी गेलेल्या मोटरी शोधून आणून शेतकऱ्यांना द्याव्या. नाहीतर मग आता शेतकऱ्यांनाच चोरांना पकडून त्यांचे हातपाय जे आहे ते दवाखान्यात न्यावं लागतील, असं काहीतरी होणार आहे. त्याला जबाबदार आम्ही राहणार आणि याला जबाबदार शेतकरी राहणार नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जर मोटरी चोरीला गेल्या तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय राहणार नाहीये. आणि चोर जरी धरला तर डायरेक्ट त्याचे हातपाय मोडले जाईल किंवा मर्डर होण्यात. हां, कारण आता शेतकरी याची जिम्मेदारी घेऊ शकत नाही. एक तर शेतकऱ्यांना स्वतःच्या रानाला आग लावून द्यावं लागेल, नाही तर प्रशासनाने इथं मोटरी वाचवाव्या लोकांच्या. अजून कोणाला काही बोलायचं. आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी. प्रशासन पोलीस प्रशासनाला ड्युटी लावा सांगितलं साहेब कोणाला. हे पैठण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत आहे. इथं प्रशासनाने लवकरात लवकर याची काळजी घ्यावी. धन्यवाद.